नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता असा पनीर बटर मसाला. हॉटेलसारखा अगदी झटपट. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी पनीरच्या तुकड्यांना मीठ, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल हे सगळं लावून थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवून देऊया. मग एका पॅनमध्ये थोडं तेल, थोडंसं हिंग आणि मोठा कापलेला कांदा, जेवढा कांदा घ्याल तेवढाच टोमॅटो घ्या. म्हणजे आता मी इथे 2 कांदे घेतले, तुम्ही पण तुमच्या हिशोबाने 2 कांदे, 2 टोमॅटो मोठे कापून, मग त्यात 7-8 काजू, मग काश्मीरी लाल, लाल तिखट, मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून ते चांगलं परतून घ्या. थोडं पाणी टाकून झाकण ठेवून साधारण 10 मिनटं शिजवून घ्या. मग हे सगळं मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया. मग एका छोट्या पॅनमध्ये थोडं तेल टाकून जे पनीरचे तुकडे आपण मॅरिनेट केले आहेत ते चांगले शॅलो फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूने चांगले असे गोल्डन ब्राऊन झाले पाहिजेत. मग ते आपण काढून घेऊ. मग तो मगाचा जो पॅन होता ज्याच्यात कांदा, टोमॅटो वगैरे सगळं परतलेलं ना, त्याच पॅनमध्ये ती जी पेस्ट केली आहे ती टाकून घेऊया. थोडंसं भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून तेही पाणी त्यात टाकूया. म्हणजे आता ही ग्रेव्ही तुम्हाला जशी पाहिजे तशी तेवढी पातळ करू शकता. मग त्याच्यात आपण पनीरचे तुकडे टाकूया. मग 1 चमचा आपला टोमॅटो केचप, थोडा गरम मसाला आणि कसुरी मेथी रोस्ट करून हातावर अशी चुरडून घेतली आहे. आणि मग थोडंसं बटर आणि छानपैकी त्याला एक उकळी येऊ देऊया झाकण ठेवून 5 मिनटं साधारण. मग कोथिंबीर टाकून आपलं झटपट पनीर बटर मसाला तयार आहे. ग्रेव्हीमध्ये थोडी फ्रेश क्रीम किंवा घरची साय टाकली तर चव अजूनच भारी लागते बरं का. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.